गुड मॉर्निंग अँड दिस इज अवर सेकंड डे आणि आम्ही रूममध्ये फ्रेश झालो आहे, छान रेडी झालो आहे आणि आता आम्ही ब्रेकफास्टसाठी चाललो आहे. आणि ॲज युजल वी आर लेट फॉर द ब्रेकफास्ट. आणि आता ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही मंदिरात जाणार आहोत आणि मग मंदिरात दर्शन झाल्यानंतर मग आम्ही पुन्हा चेंज करून बीचसाठी निघणार आहोत. तो इज्जत करेंगे ना. खाना खाने के टाइम पे आपका किचन कंप्लेंट करने ही वाला है. आणि इथे तुम्ही जो गडबड गोंधळ बघतायत, ॲक्च्युली आम्ही जिथे स्टे केलं होतं प्रीत होम्स म्हणून, त्यांची सर्व्हिस अत्यंत वाईट होती. ॲक्च्युली बुकिंगच्या वेळेस खूप गोड बोलले, खूप छान फोटोज पाठवले, ते पाहून कोणीही लगेच बुकिंग करेल. तसंच आम्ही सुद्धा केली होती. आणि जे कस्टमर्स इथे तुम्हाला बोलताना दिसतात त्यांचीसुद्धा सेम फसवणूक झाली होती. अतिशय वाईट एक्सपिरियन्स, अतिशय घाणेरडी सर्व्हिस, बिलकुलही मेंटेन नाही, काहीच नाही. आणि एकदम चीप लँग्वेजमध्ये ओनर देखील आमच्याशी बोलत होता जेव्हा आम्ही कंप्लेंट केली. सो या सर्वांचा फीडबॅक मी अटॅच करून एक नवीन व्लॉग बनवलेला आहे, तो मी उद्या पोस्ट करेल. सो तो व्लॉग तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला देखील त्यांची सर्व्हिस आणि तिथे बुकिंग करायच्या आधी काय काळजी घेणं गरजेचं आहे हे समजेल. आणि हे ते हॉटेल आहे प्रीत हॉलिडे रिसॉर्ट, मॅनेजमेंट 0 लेवल. आणि आम्ही आता दिव्यागरला सुवर्ण गणेश मंदिर इथे पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आता दर्शनासाठी चाललो आहे. सकाळपासून ॲक्च्युली खूप हेक्टिक झालं त्या हॉटेलमध्ये, जे ब्रेकफास्टच्या रिलेटेड जे काही इश्यू झालं त्यामुळे आम्हाला थोडं लेट पण झालं आहे पोचायला आणि तिथे प्रचंड गर्दी आहे. बघूयात आता दर्शन कसं होतं आहे. आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि ते फोटोशूट चालू आहे, कारण की सगळ्या मुलांना सेम ड्रेस घेतले होते, म्हणजे सगळ्या मुलींना सेम ड्रेस घेतले होते. सो आता त्यांचे फोटोशूट चालू आहेत. तू चुक 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 चुक. आता त्या उसाच्या वाऱ्याकडे जराशी पण करते नाही. मागाशी जशी काय झोंबाळ कसं आहे मम्मी आहे. चुकून खायला कोणी शिकवलं तुला? आई. आणि आता गणपती मंदिरातून दर्शन करून झाल्यानंतर थोडं ज्यूस वगैरे, म्हणजे उसाचा रस वगैरे पिऊन ब्रेक झाला आणि आता आम्ही निघाले हरिहरेश्वरला जायला. पण रस्त्यात खूप सुंदर व्ह्यू आहे. हा बघ पिलू, बघ पाणी, बघ मी व्हिडिओ. किती मोठं पण कसं आहे स्वामीज्ञा? कसं आहे? वाव आहे. तुला आवडलं? काय आहे वाव. पिलू हॅलो कर. हॅलो गाईज, हॅलो गाईज. आणि आता आम्ही आलेलो आहोत हरिहरेश्वर मंदिरात जय जय बाप्पा करायला. काय करायला आलोय? श्री स्वामी समर्थ. मामू पण आले. सांग मामू पण आलाय. हरिहरेश्वरला आलोय आम्ही. सांग आम्ही मामूच्या गाडीत आलो. सांग कोणाच्या गाडीत आलो आपण? मामूच्या गाडीत आलीये, मामूच्या गाडीत. आणि आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. गर्दी आहे खूप. एनी आहो आम्हाला सगळीकडेच गर्दी लागते. आणि आता आम्ही चाललोय मंदिरात दर्शनासाठी हरिहरेश्वरला. काय होतंय? जाम गरमी होती. ते खूप गरमी असते, जाम गरमी नसते. आणि स्वामीज्ञा इकडे पुढे डॅडीच्या खांद्यावर आहे. स्वामीज्ञा. आणि आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत हरिहरेश्वर मंदिरात. स्वामीज्ञा. आणि ही सगळी आमची गँग, वैतागलेली, कंटाळलेली, घामाने माखलेली.
दीदी मनूचं लक्ष ठेवा. जा जा. आणि ही आमची बच्चा पार्टी आणि ही आमची एजेड पार्टी. म्हणजे पहिले काळ पाहिजे होतं तसं झालं. आणि मग तुझं शंकरला आणि दर्शन केल्यानंतर ऑन द वे आम्ही खूप हॉटेल्स ट्राय केली बिकॉज सकाळी खूप वर्स्ट एक्सपिरियन्स आला होता ब्रेकफास्टच्या वेळेस. सो लंचसाठी आम्ही एक एक हॉटेल ट्राय करत होतो. ट्राय म्हणजे उतरून जस्ट चेक करत होतो पण कुठेच कम्फर्टेबल फील नव्हतं होत. सो आता आम्ही एकदम बेसिक घरगुती खानावळ एक आम्हाला ऑन द वे लागली. सो आम्ही तिथे हॉल्ट घेतला आहे लंचसाठी आणि आम्ही सोबत मच्छी कॅरी केली होती. सो ती सुद्धा बनवायला दिली आहे. तर लंच करून आम्ही मग पुढे बीचवर जाण्यासाठी निघूया. हॅलो एव्हरीवन. सो दुपारी लंच झालं. आम्ही मध्ये ब्रेक हॉल्ट घेऊन चेंज केलं. येस, शी इज अवर मिंटी दीदी. से हॅलो गाईज. हॅलो गाईज. सो आता आम्ही चेंज केलंय. चेंज वगैरे करून आम्ही आलो बीचवर बिकॉज काल बीचवर पोचलो होतो आणि खूप जास्त अंदाज झाला, कोणालाही फोटोशूट करायला मिळालं नाही. त्यामुळे आता आम्ही फोटोशूटसाठी पुन्हा एकदा बीचवर आलोय. आता आम्ही पोचलेलो आहोत बीचवर. खूप सुंदर बनवलं ऍक्च्युली हे. स्वामीज्ञा झोपली आहे. तिचा हा टायमिंग आहे रोजचा संध्याकाळचा झोपण्याचा. काल पण बीचवर गेलो आणि झोपली ती. आज पण अंधार पडतच आलाय आम्ही बीचवर पोहोचेपर्यंत. इतकी सगळी बच्चा पार्टी असल्यानंतर लेट होतोच. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो श्रीवर्धन बीचला. ओ माय गॉड, इतका मोठा क्रॅबचा स्टॅच्यू. क्रॅब तर माझं फेवरेट आहे आणि इतका मोठा स्टॅच्यू बघून मला तर फार भारी वाटलं. आणि खरंच त्यांनी बीच खूप सुंदर केलं आहे. गर्दी तर होतीच बिकॉज वॅकेशन्स आहेत आणि विकेंडसुद्धा होतं. सो गर्दी पण होती आणि आमच्या लेडीज ऑलरेडी घाईघाई करत पुढे जाऊन त्यांचं फोटोशूट चालू झालेलं होतं. आणि सगळी गँग आमची जेंट्सची इथे शूज आणि पर्सवर लक्ष ठेवायला बसलेले बिचारे. सो केअरफुल. झाला. स्वामीकडे दूध चपाती भरवत होतो पण तिने काही खाल्ली नाही. ती बोलते मला चिकन पाहिजे, चिकन. सो असा गेला आमचा सेकंड डे आणि दोन्ही दिवस आम्ही खूप एन्जॉय केलं. फक्त सेकंड डेला आमचं हॉटेलवाल्यांसोबत जे मचमच झालं, ॲक्च्युली सगळ्याच कस्टमर्सचं खूप घाणेरडी सर्व्हिस होती. त्यामुळे मी त्या सगळ्यावर एक इन डिटेल व्लॉग बनवलेला आहे. तो मी उद्या अपलोड करणार आहे. तो नक्कीच बघा. सगळ्यांना बुकिंगच्या वेळेस हेल्प होणार त्या हॉटेलच्या रिलेटेड. सो बाय.